गेल्या काही वर्षांमध्ये नाशिक शहरामध्ये अनेक भागामध्ये बिबट्याचे दर्शन झालेले आहे आणि बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन करून बिबट्याला पकडलेलं देखील आहे. परंतु आज नाशिकच्या शिवाजीनगर या परिसरामध्ये सकाळी 11 वाजता 11 ते 12च्या दरम्यान बिबट्याचे दर्शन झाले आणि परिसरामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पोचली आणि यानंतर या परिसरातील नगरसेवक श्री अमोल पाटील व दिनकर अण्णा पाटील यांनी ताबडतोब वन विभागाला या परिसरात बिबट्या असल्याचे सांगितले. यानंतर वन विभागाचे कर्मचारी तसेच गंगापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आणि बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन यावेळेस करण्यात आलं. JCB देखील मदतीला घेण्यात आला, कारण की या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झाडं झुडपं होती, त्यामुळे हा बिबट्या त्या झाडाझुडपात लपत होता. आपण या प्रत्यक्ष या ठिकाणी बघू शकतो. JCBने ज्यावेळेस हे झुडपं हलवलं त्यावेळेस हा बिबट्याने धूम ठोकली आणि हा बिबट्या सरळ रॉ हाऊस असलेल्या भिंतीच्या बाजूला जाऊन एका अडचणीत बसला. याच वेळेस वन विभागाकडे असलेली जी गन आहे या गनमधून या बिबट्याला एक इंजेक्शन देण्यात आलं आणि या इंजेक्शन दिल्यानंतर 5च मिनिटामध्ये हा बिबट्या बेशुद्ध पडला आणि त्यानंतर या बिबट्याला पकडून वन विभाग आपल्या वाहनातून घेऊन गेलेले आहे. दरम्यान जवळपास 5 तास हे रेस्क्यू ऑपरेशन चालले आणि दुपारी 12 ते 3च्या दरम्यान कडक ऊन होते आणि या उन्हामध्ये अनेक नागरिक आपल्या टेरेसवर जाऊन हे प्रत्यक्ष रेस्क्यू ऑपरेशन बघत होते. तर अनेक नागरिकांनी गर्दी केलेली होती परिसरामध्ये आणि बिबट्या पळताना दिसला की आला 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 म्हणून एकूणच अजून बिबट्या असे ओरडत होते, त्यामुळे बिबट्या अजूनच बिथरला होता. दरम्यान वन विभागाला मोठे परिश्रम यावेळेस करावे लागले आणि यानंतर या बिबट्या सापडलेला आहे. यानंतर या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. गेल्या अनेक दिवसापासून नाशिक शहरामध्ये बिबट्या आल्याची बातमी नव्हती. दरम्यान पुन्हा एकदा नाशिक शहरात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये आज दिवसभर चर्चेचा विषय ठरला. आपण हे रेस्क्यू ऑपरेशन वन विभागाने केल्यानंतर बिबट्याला आपण हे सर्व बघत आहोत. Thank you.